नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बघूच शकतात आमच्या हडी गावातली ही सुंदर सकाळ. आणि आज आज बघा कसं अगदी वातावरण अगदी मस्त असं. आणि आज जरा पावसाची पण संभावना होती, शक्यता होती लागाची. काल पण आपल्या म्हणजे बातम्यात वगैरे काही असे खबरी निघत होते मोबाईलवरती की उद्या पाऊस लागायची शक्यता वगैरे असं असे दाखवत होते वेदर. तर असा काय नाही आहे, बघू शकतास आता ही अगदी सकाळ मस्त अगदी झालेली असा. आणि तुमका मी आता दाखवते आपल्या खाजनाचो नजारो. त्याच्या आधी मी तुमका दाखवते की आपल्या घराच्याच म्हणजे बाजूलाच, म्हणजे आपल्या घराच्या समोरच आपल्या ब्राह्मण देवाचा छोटासा आदस्थान असा. आणि दर सोमवारी त्या आपण जाऊन पूजा वगैरे करतो, इलेल्या टायमाक पाया वगैरे पडतो. तर चला तर दाखवते. बाबा आता पूजा करतात, ते रेग्युलरी पूजा करतात, अगदी भक्तिभावान करतात, आम्ही पण करतो. तर तुमका आता दाखवते. आणि आता आमचो खाजनाचो नजारा दाखवते. त्याचबरोबर आज सोमवार असा. आणि सोमवारचो आपलो बाजार पण असता. सोमवारच्या बाजारात पण आपल्याला जाऊचं, आपल्या रिक्षेक भाडा पण असा. तर चला तर आधी व्हिडिओ सुरुवात करूया. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग व्हिडिओ आता स्टार्ट करते. तर मित्रांनो, बघूच शकतात अगदी काय नजारो असा ह्यो. ही आमची माडाची झाडं असं रेसर. आणि ह्यो हालीच आपण आपल्या मंडळान वगैरे कष्ट करून मुंबई मंडळ त्याचे खूप खूप आभारी. ही अशी शेड बांधलेली असा. कारण इथे जेव्हा ब्राह्मण भोजन वगैरे असता तर हे चुली तुमका दाखवते. हे बघा, हे चुली असत, हैसर जेवण असतं. आणि ही ह्या देवाचा जो झाड असा तर पूर्णपणे त्याची पानं वगैरे जी असत ती पडतात त्यामुळे. आणि एक आसरो म्हणून एक छोटंसं मंडप घातलेलो असा. तर खूप खूप आभारी त्यांचे पण. आणि हे आपले माडाची झाडं सध्या धरणत नाहीत, नारळ पण खूप महाग झाले आहेत. पण सध्या त्यांचा शिपणा वगैरे चालू असा जोरात. आपली कोकणातली जमीन असा ती अशी ओसाड घालवायची नाही, म्हणजे पड घालवायची नाही, त्याच्यात काहीतरी आपण उत्पन्न येण्याचा वनस्पती असतात, झाडझुडपं असतात, तर ते करायचे. ते बघा, ते बाबा आपले पूजा करतात ते. आणि ही आपल्या विहीर असा देवाची मस्त अगदी. पाणी जरा खराब झालेला असा, बऱ्याच वर्षाचो गाळ असा, पण त्या पाण्याचा उपयोग ह्या झाडांका नक्कीच होता. आणि बघूच शकतास हा बघा, हा आपला घर असा कोकणातला मस्तपैकी सुंदरसा घर माझा. बघू शकतास आपला घर. आणि ही पण आपली नारळीची वगैरे झाडं असत. आणि हे बघा, आपले बाबा पूजा करतात आपल्या देवाची. मित्रांनो, ह्या आपल्या देवाचा झाड असा ना अगदी खूप जुना असा, म्हणजे खूप पिढये गेले असतील असा या जुनाट झाड असा. आणि त्या झाडाक वगैरे आपण म्हणजे कोणत्या गोष्टीचो त्रास देत नाही आपण. म्हणजे पाय वगैरे लावत नाही त्या झाडाक. आणि आपण म्हणजे देवाचा झाड असल्या कारणानं आपण कुठलेच काही गोष्टी आपण त्याच्यात इंटरफेअर करत नाही. देवाचा झाड असा असं मानला जातं, म्हणजे असाच. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, आम्ही अगदी लहान असल्यापासून इकडे खेळतो वगैरे. आणि या सावलीत अगदी मस्तपैकी अगदी वेळ घालवतो. फावलो जो काही वेळ असा तिथे येऊन बसतो, अगदी खूप मस्त वाटतं. आणि इकडचं वातावरण बघू शकतात, वातावरण म्हणजे अगदी थंड हवा. आणि तुम्ही बघू शकता ही आपली नदी असा. आता पाणी वरती इलेलं असा, त्याच्या पहिल्याडी नदी असा या साईडला. पूर्ण असो नदीचो नजारो असा ह्यो. आणि त्यामुळे एकदम भारी वाटतं, एकदम म्हणजे एकदम. गाय बसली आहे आपली.
आपले बाबा पूजा करतात. दर सोमवारची अशी पूजा असतात त्यांची. मित्रांनो, बाबांका पूजा करून देत तोपर्यंत मी तुमका दाखवतोय की आपल्या म्हणजे आपली जी आपण गणपती विसर्जन करतो तो भाग रेग्युलरी आपण जात असतो. पण सकाळचा नजारा तुमका मी थैलो दाखवते. खूप अगदी म्हणजे जेव्हा मन अस्वस्थ असता किंवा आपल्याक म्हणजे जेव्हा काही वेळ असता, फावलं वेळ असता, अशा वेळी ना मी म्हणा किंवा आमच्या वाडीतले भरपूर जण असे असत की ही गोष्ट चुकवणत नाही. मित्रांनो ना, हे माझे माड असत, माडाची झाडं असत, 6च असत. आणि त्या माडांच्या झाडांच्या मुळात बघू शकतास ह्या एक वेस्टेज झाड म्हणजे झाकण होता मोरीचा, तर तुटलेला असा तर आपल्याक मिळालेला. तर तो असा उलटा करून ना आपण प्राण्यांसाठी म्हणा किंवा पक्ष्यांसाठी म्हणजे गरमी खूप वाढल्यामुळे त्यांना पाण्याचा स्रोत म्हणून आपण याच्यात पाणी भरून ठेवलेलं असा. तर काही पक्षी काही प्राणी म्हणजे म्हशी गाई वगैरे जे काय असतात ते येऊन इथे पाणी पितात. रोजच्या रोजी आम्ही भरून ठेवतोय कारण तहानेन व्याकुळ झालेली असतात. तर म्हणून एक छोटंसं प्रयत्न एक मी केलेलो असा. तर तुमका कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. ही आपली नारळीचा वन, 6 नारळाची झाडं असत. पण अगदी बघा पूर्णतः सावली असा पूर्ण खाली येऊन बसतात. पूर्वी तिथे आपण एक खोपटा पण बांधलेला होता, पण आता कालांतरांता गेला आणि जो तो आपल्या कामात असता त्यामुळे परत असा काय हे करूक मिळालं नाही. पण आम्ही परत प्रयत्न करतलो कारण खूप छान वाटतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर खास करून कोविड जेव्हा चालू होतो त्यावेळी बाहेर कुठे फिराक मिळा नाही किंवा काही गोष्टींचं पालन करूचं लागा. मग त्यावेळी आम्ही ना ते खोपटा होता त्या खोपट्यात येऊन मस्तपैकी अगदी बसत होतो. तर बघा ही जी साईट असा या साईटला आमची सगळी साळकर फॅमिली म्हणजे साळकरवाडी असा आणि साळकरांची पूर्ण घरं असत. पूर्ण मोठी वाडी असा आमची 15-16 घरांची. मासे पण असत. ह्याच नदीत आपण मासे पकडूक जातो, खेकडे पकडूक जातो. तर त्याआधी मित्रांना तुमका एक गोष्ट दाखवते की आपल्या पोरग्याने सौरभ आणि निलेश अशा दोघांनी मिळून आपले एक स्केच कल्चरचा प्रोजेक्ट केलेलो होतो काही वर्षांपूर्वी. तर त्याच्यानंतर त्याचे ड्रम जे होते आणि त्या ड्रमांका म्हणजे चेपून गेले. काही असे ड्रम वगैरे होते ना ते खराब झाले. त्या खराब झालेल्या ड्रमांचो त्याने पुरेपूर उपयोग कसो काय केले नाही तर मी तुमका दाखवते. हो बघा मित्रांनो, ह्यो ड्रम असा, ह्या ड्रमाक त्याने होल मारल्याने आणि या ह्यो जो ड्रम असायचो तर त्याच्यात काही दगड असे टाकून तो या रशीच्या साहाय्याने बांधून ते नदीत म्हणजे आपल्या ड्रम बुडात अशा ठिकाणी म्हणजे छातीभर पाण्यात तो ड्रम ठेवून त्याच्यात आतमध्ये काहीतरी ऐस म्हणजे खाऊ वगैरे टाकून तो ठेवून देत. आणि हे बघा त्याने ना असं हे पण केलेलं होतं या उघडूसाठी. आणि त्याच्यात काय होय की बोईट वगैरे मासे असायचे ना ते या होलने आतमध्ये जात आणि ते पटकन त्यांना सापडत. अशा प्रकारची त्यांनी एक जुगाड केलेलं होतं. एक आपलं देसी जुगाड होतं. तर खूप छान आयडिया. असे काही नाही काही कल्पना ज्या असत ना ते पोरग्यांच्या डोक्यात येऊन जा काय असा काय करूचा प्रयत्न करतो तसा बघितला ना की खूप चांगला वाटता. तर त्यांचं प्रोजेक्ट थोडंफार यशस्वी पण झालेलं मिळा. पण एका ताकद खूप लागता वरती येताना कारण आता पाणी वगैरे आतमधलं त्या होलने जाईपर्यंत थोडं वेळ लागता. मग काय होता की तो जरा मॅन पॉवर लागता, 2-4 माणसांची गरज लागता. त्यामुळे मग सध्या त्यांनी काय केलं की ह्यो ड्रम
त्याचा परत त्यांनी पुरेपूर उपयोग केल्याने की असं ड्रम जेव्हा ते खेकड्यासाठी जात तर ह्योच ड्रम हाणून घराकडे ठेवलेल्याने आणि खेकडे वगैरे पकडून त्याच्यात जिवंत राहू होय त्यांका व्हेंटिलेशनचो म्हणजे प्रॉब्लेम काय होता का म्हणे त्यामुळे हवा पण खेळती राहा होई म्हणून त्याच्यात खेकडे पण सोडलेल्याने त्यांनी त्याच्यामुळे काय होय की खेकड्यांका पण जास्त दिवस ते जिवंत राहू शकत होते आणि नंतर असा होय की इलेल्या गिरायक पाठी जाय नाही खेकडे त्यांका हमखास मिळत होते. तर खूप चांगली कल्पना त्यांनी केल्यानी पोरग्यानी तर त्यांका मानूक हव्या. दुसरी गोष्ट ही बघा हे आपले होडी असत ही आपल्या अजित भाऊंची होडी तर त्याचो पण माशाचो धंदो असा. हे आपले सुनील काकांची होडी असा. ती आपलो सृष्टीज ब्लॉक सचिन दादा त्यांची होडी असा आणि माझी होडी पण हयसं लावलेली होती त्या झाडाच्या मुळात होती पण काल जरा ना एक फिराचो मूड झालो आता त्या साईडला मी नेऊन ठेवलेली असे जरा वरच्या साईडला. काल मी जरा फिराक गेलेले होते होडी घेऊन बरेच दिवस राईड मारलं आहे ना तर म्हटलं एक राईड पण होऊन जायत आणि आपली जी वस्तू हा ती पण थोडी म्हणजे तिची पण निगा थोडी राखोक होई म्हणून काल जरा साफसफाई केलं आहे होडींची बऱ्याच दिवसांनी आणि हे केलं आहे. ते हे बघू शकतास आपले सचिन दादांचे पगोले असत जे खराब झालेले असत ते त्याने असं ठेवले नाही आहेत आणि दुसरी गोष्ट ते ही झाडी असत हे बघा काहीतरी टाकलेला असा काय असं काय माहीत नाही ह्या बाळाकाकांचा असताला कदाचित बघूया आपण. हां पिंजरो असा त्या पिंजऱ्यात काय खाऊक वगैरे नाही तो रेडीमेड मिळता पिंजरो तुम्ही बघू शकतास. खेकडे पकडूचो पिंजरो असा आणि अशा प्रकारे बंद पण होता हे करून. तर ह्याच्यात काहीतरी खाऊक वगैरे वेस्टेज वगैरे टाकला ना म्हणजे आपल्या कोंबडीचे आतडे वगैरे तर हमखास ह्याच्यात कुर्ली वगैरे मिळता. तर ह्यो पण तुमका ऑनलाईन मिळून जायत. ह्यो आपलो खाजनाचो नजारो खतरनाक. अगदी खूप भारी वाटतं. पाऊस तर नाही सकाळी जरा काळोख केलेला आहे आता तुम्ही बघू शकता अजिबात काय पाऊस नाही पण कोणत्याही क्षणी पाऊस येऊ शकता असं वाटतं कारण गरमी खूप वाढलेली असा. तर मग बघू शकतात माझ्या पाठीमागे सूर्यनारायण अगदी सकाळी सकाळीच उगवलो अगदी फ्रेश वातावरण मस्तपैकी नेचर अगदी भारी वाटतं. तर जर कधी इलात तर आमच्या गावात येवा. आमच्या गावात पर्यटनाचे पण काही सुविधा केलेले असत आता तर त्याचा पण आनंद तुमका घेऊ शकतास तुम्ही. तर आणि जर कधी आमच्यासोबत खेकड्याक वगैरे यायचं असत तर तरी पण तुम्ही येऊ शकतास. तुमचा कायमच स्वागत असा. तुमका आम्ही दाखवू आमचे वेगवेगळे प्रकार खास करून आपलो सचिन त्याचे व्हिडिओ तर तुम्ही बघतच असतास तर त्या व्हिडिओत तुमका दिसता की तो वेगवेगळे तरीके म्हणजे खेकडे पकडूचे तर काय ना काय डोक्यात येता त्याच्या मग तो तसा काय करत असता. आमचे पोरगे खूप असे हे असत म्हणजे चलाखत थोडे काय तर असे काही जे आयडिया वगैरे येतात तर त्यांचा पुरेपूर वापर करून घेतात. काही नाही काही जे गोष्टी असतात ते ते हे करतात आणि सक्सेस हो अगर नको पण प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो कसा वाटला तुमका आपला खाजान कशी वाटली आपली सकाळ. तर व्हिडिओ जर आवडलो व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहतले. तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या. चला तर मग व्हिडिओ स्टॉप करूया. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.